नमस्कार. विदर्भ लाथा न्यूज चॅनल 24 मध्ये आपले स्वागत आहे. छोट्या मोठ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राइब आणि लाईक करा. संधीसाधूंना जनता धडा शिकवेल, किशोर पाटील पवार यांचा इशारा. माहूर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग. डॉक्टर रमेश पाटील गावंडे यांचा राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश. तालुका प्रतिनिधी शेखर रफिक गाईड. माहूरगड. माहूर तालुक्यातील राजकीय वातावरणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराव मोहिते आणि माजी पंचायत समिती सभापती मारुती रेकुलवार यांनी पक्ष सोडल्यानंतर दुसरीकडे मात्र पंचायत समितीचे माजी आरोग्य विस्तार अधिकारी डॉक्टर रमेश पाटील गावंडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नेते सोडून गेल्याने पक्षाला काहीही फरक पडत नसून जनता शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचार आणि दिवंगत आमदार प्रदीप नाईक यांच्या कार्याशी आजही ठामपणे पाठीशी उभी आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर पाटील पवार यांनी व्यक्त केला आहे. नांदेड येथील चंद्रलोक हॉटेलमध्ये पार पडलेल्या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर रमेश पाटील गावंडे यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर, माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर माधवराव किन्हाळकर, माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष सुनील बुसारा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य पंकज बोराडे, नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व तालुका अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. माहूर तालुक्यातील पक्षांतरावर बोलताना किशोर पाटील पवार यांनी विरोधी आणि पक्ष सोडणाऱ्या नेत्यांवर कडाडून हल्ला चढवला. माजी आमदार दिवंगत प्रदीप नाईक यांच्या मेहरबानीची आणि परिवाराची साथ सोडून पळालेले संधीसाधू आणि स्वयंभू नेते जनतेची व समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील, परंतु खास करून आमचा बंजारा समाज आणि पक्षाला मानणारा पुरोगामी, परिवर्तनवादी, धर्मनिरपेक्ष मतदार सर्व काही उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. कठीण काळात ज्यांनी स्वार्थासाठी बेबीताईंची साथ सोडली आणि विश्वासघात केला, त्यांना येणाऱ्या निवडणुकीत जनता नक्कीच योग्य जागा दाखवेल, असा विश्वास किशोर पाटील पवार यांनी व्यक्त केला. पक्षाची खरी ताकद ही पदाधिकाऱ्यांपेक्षा निष्ठावंत मेहनती कार्यकर्ते आणि जनतेचा विश्वास हीच असते. स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्यांचे राजकारण जनता मान्य करणार नाही, उलट आगामी निवडणुकीत मतदारच अशा संधीसाधूंना ठाम नकार देतील. किनवट माहूर येथील मोठमोठी पदे उपभोगलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर केले असले तरी सामान्य जनताही कार्यकर्त्यांना नेता बनवणारा, निस्वार्थ, दिलदार, गोरगरिबांचा आधार ठरलेल्या कार्यसम्राट प्रदीप नाईक साहेबांच्या भावनिक स्मृतींशी आजही तेवढ्याच ताकदीने जोडलेली आहे, हेही नसे थोडके. विदर्भ लाथा न्यूज 24.